इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। सध्या प्रत्येकाला वेध लागलेले आहेत सत्ता स्थापनेचे आणि मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात अपडेट जाणून घेण्याचे। मात्र सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार अशी महत्त्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी आता विराजमान होणार असल्याचं कळतंय आणि यावर शहांसोबतच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक लवकरच मुंबईमध्ये सर्व प्रक्रिया पार पाडणार आहेत आणि या संदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करणार असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याचं कळतंय। लवकरच भाजपचे केंद्रीय निरीक्षक हे देखील मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती आहे। 2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती। 2014 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली आहे। 2019 मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती। तर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर 80 तासांमध्येच सरकार कोसळलेलं। 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले आहेत। फडणवीसांची कारकीर्द आपण बघतोय आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार अशी महत्त्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी आता विराजमान होणार असल्याचं कळतंय आणि यावर शहांसोबतच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक लवकरच मुंबईमध्ये सर्व प्रक्रिया पार पाडणार आहेत आणि या संदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करणार असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याचं कळतंय। लवकरच भाजपचे केंद्रीय निरीक्षक हे देखील मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती आहे। 2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती। 2014 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली आहे। 2019 मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती। तर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर 80 तासांमध्येच सरकार कोसळलेलं। 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले आहेत। फडणवीसांची कारकीर्द आपण बघतोय आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार असल्याचं कळतंय। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी, घटस्थापनेपासून नवीन वास्तू सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव।